तर नमस्कार सर्वांना. तर आपण आलो होतो पानचक्कीला आणि पानचक्कीला आलो तर ते काका बोलले तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये पार्ट दाखवतो तुम्हाला. आणि ते काका काय बोलले की फ्रीमध्ये आम्ही बघत होतो फक्त, आणि ते नंतर बोलले की फ्रीमध्ये आहे तर हे कुराण घेऊन जातो. तर आम्हाला दिलं त्यांनी आणि आम्ही वाचत होतो. तर त्याच्यामध्ये म्हणजे वरतूनच लिहिलेलं आहे की पवित्र कुराण म्हणून. आणि त्याचं विशेष काय माहिती आहे का, पवित्र कुराण हे दृष्टी निर्मात्याकडून पूर्ण मानव जातीला दिलेलं एक संबोधन आहे. त्यामुळे याचा सन्मान व आदर करणे अनिवार्य आहे. तो मानवाविषयी आहे, म्हणून दररोज पठण करावे, म्हणजे रोज वाचायचे, बरोबर. आणि दुसरं काय आहे, कोणत्याही वेळेत पवित्र कुराणचा पठण करता येते. कोणत्याही वेळेला संबंध म्हणजे कोणत्या पण वेळेला आपण वाचू शकतो, बरोबर. कुराणचे पठण लहान मुलं मुली स्त्री पुरुष सर्वच वाचू शकतात. फक्त जेव्हा कोणाला स्त्री असेल, मासिक पाळी असेल, तेव्हा ते वाचू शकत नाही आपण. असं तिसरा नियम आहे. आणि परमेश्वर तुमच्याशी बोलत आहेत या विचाराचे प्रेमळ नजरेने पवित्र कुराण वाचा. म्हणजे प्रेमाने वाचायचं कुराणला, म्हणजे आपण रागामध्ये असलो तेव्हा तर वाचायचं नाही. आणि दुसरं काय, अपवित्र आणि नशेच्या स्थितीत हे पवित्र ग्रंथ वाचायचे नाही. जर कोणी नशेमध्ये असेल तर याचं कोणी पण वाचायचं नाही, असं बस. आणि जर तुम्ही दुसऱ्या म्हणजे नशेमध्ये असताल तर ह्या ग्रंथाला वाचायचं नाही, असं याचं म्हणणं आहे. आणि आम्हाला एकदम फ्री ऑफ कॉस्ट दिलेलं आहे त्यांनी. तर आम्ही याचा पूर्णपणे लाभ घेऊ आणि पूर्ण म्हणजे जेवढं आम्हाला घेता येईल याच्यामधून तेवढं घेऊ. ओके.